राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 27 वर्षाचा प्रवास हा केवळ एका राजकीय पक्षाचा इतिहास नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाचा, समृद्ध परंपरेचा, लोकविकासाचा, शेतकऱ्यांच्या संघर्षाचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा इतिहास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत आणि देशभरात पक्षाचा विस्तार करण्यासाठी दिवंगत लोकनेता अजितदादा पवार यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकाधिक सक्षम आणि बळकट होऊन भरारी घेतली आहे. अजितदादांचे कार्य हे आपल्या सर्वांसाठी फार मोठी प्रेरणा आहे. राष्ट्रवादीचे हेच वलय, लौकिक आणि वैभव आता राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रावहिनी अजित पवार यांच्या नेतृत्वात पुढे आणण्यासाठी व प्रत्येक सर्वसामान्य सहकाऱ्यांना पाठबळ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार राष्ट्रवादी परिवाराने व्यक्त केला. आज बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 27वा वर्धापन दिन आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांच्या रेल्वे स्टेशन चौक स्थित जनसंपर्क कार्यालय येथे मोठ्या समर्पण, संघर्ष व संकल्पभावतेतून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम पक्षाचे प्रेरणास्थान दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ध्वजाचे ध्वजारोहण व मानवंदना देऊन पक्षाचा गौरव सोहळा साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा सुनेत्रावहिनी अजित पवार यांच्या नेतृत्वात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश महासचिव संघटन आज संजय खोडके यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने हा 27वा वर्धापन दिन अत्यंत भावनिक आणि समर्पित वातावरणात संपन्न झाला. स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली देतो, त्यांना अभिवादन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज 27 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूर्ण होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांपासून तर अजितदादापर्यंत सर्व नेत्यांनी अतिशय सक्षमपणे काम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण देशभर आणि राज्यभर वाढवलेला आहे. आज अजितदादा पवार गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही गडबड होईल का, काही मरगड येईल का, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं. परंतु त्यानंतर या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सांभाळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा मोठा होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. आज राज्यस्तरावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांनी राज्यात अतिशय चांगलं काम करण्याची जे त्यांच्यामध्ये क्षमता आहे ही सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना दिसून आल्यामुळे सगळ्यांच्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यात निश्चितपणे चांगल्या पद्धतीची प्रगती करेल. आम्ही अमरावती शहराचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्यामुळे अमरावती शहरात आमचे नेते आदरणीय संजय भाऊ खोडके, आमच्या नेते आदरणीय सुलभाताई खोडके यांनीसुद्धा जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर नेलेलं आहे. आणि यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीचं काम अमरावती जिल्ह्यात करेल याची आम्हाला खात्री आहे. शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आहे आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका जेव्हा होतील त्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करेल आणि जिल्हा परिषदसुद्धा आपल्या ताब्यात येईल अशी आम्हाला खात्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी अतिशय तन्मनाने आणि तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरावर ताकद द्यावी एवढी विनंती राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांना करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांना, सन्मान्य नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 27वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पण भावपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. कारण की नुकतंच पार्टीचे प्रमुख नेते माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्यामुळे पार्टीत थोडं मरगळ आली होती. परंतु पुन्हा मोठ्या उत्साहाने पार्टीचं पुन्हा कामाला लागली आहे आणि पार्टीचा गेल्या 27 वर्षाचा प्रवास पाहता पार्टीने आपलं स्थान अबाधित राखलेलं आहे, सत्तेत राहिलेलं आहे. जास्तीत जास्त पार्टी वाढवण्यासाठी पवारसाहेबांनंतर अजितदादांनी प्रयत्न केले आणि अजितदादांनी पार्टीमध्ये असं प्राप्त केलं होतं. परंतु दादांच्या निधनानंतरसुद्धा आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वात पार्टी वाटचाल करत आहे. निश्चितच येणाऱ्या भविष्य काळात पार्टीला चांगले दिवस याच्याहीपेक्षा चांगले दिवस येतील. मी सर्वांना आजच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो.
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, युवकांच्या भविष्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी लोकनेता अजितदादा पवार अहोरात्र झटत राहिले. अजितदादांची स्वप्नपूर्ती व त्यांचे विकासाचे व्हिजन आता पुढे न्यायचे असल्याने आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पक्षाला नवे बळ व नवी ऊर्जा देण्याचा संकल्प यावेळी तमाम उपस्थित राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 वर्षाच्या प्रवासात पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांचा मोलाचा वाटा आहे. अजितदादांच्या स्वप्नपूर्ती व विकासाच्या समृद्धीच्या दिशेने जाण्यासाठी आपल्या सर्वांना जोमानं कामाला लागायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जनतेने दाखवलेला विश्वास, दिलेले प्रेम, आशीर्वाद याबद्दल श्री यश सुलभा संजय खोडके यांनी आभार व्यक्त करीत सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 27व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.